भीक मागायची लाज वाटावी, काम करायची लाज वाटू नये, हा त्यांनी आम्हाला दिलेला मंत्र सगळ्या भावंडांना, आणि ती स्वतः तसंच जगत आहे. त्यामुळे कुठल्याही कामाची लाज वाटली नाही, कोणाजवळ काही मागायची लाज वाटली, कोणाजवळ काहीही मागितलं नाही. कोणाजवळ म्हणजे आईवडिलांच्या जवळ सुद्धा. तुम्ही शिक्षणाबद्दल बोलता, मला थोडस आणखी मागे जावं असं वाटतंय. 27 वर्षाचे जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही एकट्या जाऊन दाक्षिणात्य भारतामध्ये जाऊन तुम्ही नाट्यशास्त्र शिकण्याचा घाट घातलेला होता. आता बसून या काळामध्ये जर मी विचार केला तर आजही अनेक मुलींना हवं तसं शिक्षण घेता येत नाही, किंवा ज्याची इच्छा असते ते शिक्षण त्यांना घेता येत नाही. एकतर मुळात एकटीनं हा निर्णय घेण्यात काळ तो आहे, तो इतक्या मागचा आहे, आणि तो निर्णय अंमलात आणणं किती सोपं होतं, किती अवघड होतं, नक्की काय काय अडचणी येत आल्या? याचं कारण आमचे आईवडील हे फार उदार मनस्क होते. आज आईवडील किंवा घरातली माणसं मुलांचं करिअर नावाच्या भानगडीत नको तितकं नाक खुपसतात. म्हणजे ते पोर जन्माला येऊन दुपट्यातनं बाहेर यायच्या आत आईबापांच्या डोक्याला त्या पोराच्या करिअरची चिंता लागते. याला कुठल्या शाळेत घालायचं, कसं घालायचं, कुठल्या माध्यमात घालायचं, मग त्या शाळेमध्ये न्यायला गाडी असेल का, कार असेल का, बसायला AC रूम असेल का. मी माझ्या आईवडिलांचे किंवा आमच्या पिढीतल्या एकूणच सगळ्या आईवडिलांचे मी आभार अशासाठी मानते, माझ्या सगळ्या भावंडांच्या वतीनं, की त्यांनी आमच्या करिअर नावाच्या भानगडीत अजिबात लक्ष दिलं नाही. आम्हाला प्रकृतीतः आमची जी जी काय प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीनुसार जगण्याची मुभा दिली. त्यामुळे मी शिक्षण जे घेतलं ते औपचारिक पद्धतीनं, ते फक्त प्राथमिक शिक्षण घेतलं. म्हणजे पुण्याला मी 7वी पास झाले म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये. शाळा नंबर 5 शनिवार पेठ, अजूनही आहे ती तिथे. वफा, त्यावेळेला 7वी पासला वफा, वर्नाक्युलर फायनल अशी परीक्षा, ते सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मग SSC व्हायचं, 11वी SSC होते. त्यानंतर वडिलांच्या बदल्या सुरू झाल्या. मग वडील माझे रेल्वेमध्ये असल्यामुळे केव्हाही कुठेही बदली व्हायची, तर त्यामुळे कल्याणला, कुर्डुवाडीला असल्या गावांच्या मधलं बदल्याला, कधी मुंबईला, कधी पुण्याला. तर आता ते 4 वर्ष शिकायचे फक्त, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 7वी नंतर. तर त्या 4 वर्षामध्ये माझ्या 6-7 शाळा झाल्या. म्हणजे केवढा म्हणजे काय म्हणूया, अनुभव, प्रगल्भ अनुभव, त्या वयातच प्रगल्भ त्या अनुभव. त्यामुळे जिथे आपण जाऊ तिथे तुम्हाला सामावून जायलाच लागायचं, ॲडजस्टमेंट. अनेक गोष्टी त्या गावामध्ये, त्या शाळेमध्ये, त्या वर्गातल्या मुलामुलींच्या मध्ये. आणि आमच्या वेळेला आणखीन एक चांगली गोष्ट माझ्या दृष्टीने झाली, की आमचं शिक्षण म्हणजे आमचं सगळ्यांचं हे संयुक्त झालं. म्हणजे मुलामुलींच्या शाळेमध्ये एकत्र झालं, आणि त्याचा खूप फायदा झाला असं माझं मत आहे. पुढे ते जे काय मुलींच्या शाळा, मुलांची शाळा वगैरे वगैरे काय शिक्षण क्षेत्रातले मंडळी काय त्यांना म्हणायचं असेल ते म्हणू देत. मला असं वाटतं की मुला मुलींच्या एकत्र शाळेमध्ये शिक्षण झाल्यामुळे जे काय डोक्यामध्ये आज असतं, त्या कुमार वयापासून त्या काय कुठलं वय म्हणतात रे ते, त्याला पौगंडावस्था, त्या पौगंडावस्थेमध्ये जे सुरू होतं ते आमच्या बाबतीत अजिबात झालं नाही. म्हणजे मुला मुलींच्या मधली निखळ मैत्री. कारण आमच्या वेळेला ही जी मैत्री असायची ही एक व्यक्तीची मैत्री नसायची, कुटुंबाची असायची. म्हणजे पुष्कळ जातं. त्या कल्याणला मी शाळेमध्ये होते, आणि त्या कल्याणच्या शाळेतली मुलं आमच्या घरी यायची, आम्ही मुलांच्या घरी जायचो. आणि ती मुलं तर काही, आमचं घर रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे, आणि कल्याणला बरीच मुलं लोकलनी वगैरे जायची, कधी लोकल चुकायची, पाऊस अमुक तमुक, ती पोरं आमच्या घरी यायची. मग आमच्या आई त्यांना जेवायला घालायचे. वडील कुठे जायचं असलं तर ते रेल्वेत असल्यामुळे पोचवायचे. त्यामुळे त्या मुलांच्या आईबापांशी ओळख झाली. पुढे गंमत अशी झाली की मी कल्याण सोडलं, कारण आमची दुसरीकडे बदली झाली आहे. पण आमच्या वडिलांचा संबंध त्या घरातल्या लोकांशी राहिला. इतकंच नव्हे,
पुढे मी एक मोठी झाले, सगळे झालं, सांगलीला आले, इथे स्थिर झाले. आणि त्यावेळेस माझ्या वर्गात असलेली मुलं कुठल्या तरी स्पर्धांच्यासाठी आलेली असताना आपल्या भावांना घेऊन माझं घर शोधून आले. तर हा जो निखळपणा आहे मानवी नातेसंबंधांच्या मधला, हा कदाचित त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळे असेल, परंतु आपली मुलं मुली ज्या परिसरात वावरतात त्या कुटुंबियांशी सुद्धा आईवडिलांशी सहजच संपर्क जुळत होता. आणि त्यामुळे ज्याला आपण त्या पौगंडावस्थेतलं आकर्षण किंवा अपकर्षण हे काहीही झालं नाही. माणूस म्हणून आमच्या मते राहिला. दुसरं, त्या मुंबईसारख्या ठिकाणी कल्याण, कुर्डुवाडी आणल्यामुळे निरनिराळ्या जाती जमातींच्या मध्ये माझं शिक्षण झालं. म्हणजे आता कल्याणला आणि मुंबईला तर मुसलमान, दाक्षिणात्य, ख्रिश्चन असे सगळे मुलं मुली आमच्या वर्गात असायचे. म्हणजे अजूनही मला आठवतंय, सुब्रह्मण्य मुल्लियार एक होता दक्षिणेकडचा, एक अल्बर्ट बाप्टिस्टा होता, एक विद्वांस म्हणून होते. तेव्हा अशा सर्व जाती जमातींच्या मुलामुलींच्या मध्ये, माणसांच्या मध्ये. बरं, आम्ही राहायचो ते रेल्वेमध्ये असल्यामुळे त्या चाळीमधनं सर्व जाती जमातींची माणसं असायचे, त्यामुळे मित्रमैत्रिणी असायच्या. म्हणजे इयत्ता 6वी-7वीपासून माझ्या इस्लाम आणि ख्रिश्चन मित्रमैत्रिणी होत्या, त्या असता काय येत्या. तर त्यामुळे हा जो काही संकुचितपणा, सदाशिव पेठे, तो माझ्यामध्ये अजिबात आला नाही. त्या 4 वर्षात 11वीपर्यंत. 11वीला मी SSC झाले, ते कुर्डुवाडीच्या शाळेमधनं ती परीक्षा झाली. तर त्या शाळेमध्ये केंद्रसुद्धा नव्हतं, एवढं ते गावंढळ गाव होतं. ते केंद्र पुणं घेतलं, ते SSC वगैरे झाले. आणि तिथून पुढे मी शिकायला एकही दिवस कुठल्याही शिक्षण संस्थेत गेले नाही. कॉलेजमध्ये मी शिकायला गेले नाही. मी कॉलेजमध्ये गेले ती शिकवायला गेले. शिकवायलाच. कारण का, SSC झाल्यानंतर मला अर्थार्जन, म्हणजे आधीच अर्थार्जन मी फार लवकर करत होते. मी 7वी-8वीपासून अर्थार्जन करत आलेली आहे, जे आजही अनेकांना समजत नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या आईवडिलांना काही कमीपणा वगैरे वाटला नाही. आता तुम्ही म्हणाल, तू 8वीत असताना कसं काय अर्थार्जन करत होते, तर आम्ही त्या चाळीत राहायचो. ते आणखी निरनिराळ्या जाती जमातींची मुलं मुली असायचे. आम्ही 8वीमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात विद्वान, त्यामुळे 1ली-2रीच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायच्या. 1 रुपये, 1.5 रुपये, 2 रुपये शिकवणी असायची. 5 मुलं शिकवायला आली की महिन्याची फी निघायची आमची. कारण आईने सांगितलं होतं 8वीपासून फी लागते शाळेमध्ये, ती फी काय तुम्हाला घरातनं मिळायची नाही. माझे मी पैसे मिळवत होते. त्याच्या आधी पुण्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकले. आमच्या शाळेमध्ये निरनिराळे विषय त्या काळात फार छान शिकवायचे. आजच्यासारखा नुसता गाजावाजा नव्हता. शिवण असायचं, संगीत असायचं. त्या शिवणाच्या बाईने ते जे काही शिवण शिकवलेलं होतं त्याच्या जीवावर मी इयत्ता 8वीपासून स्वतंत्रपणे पैसे घेऊन शिवण शिवायला लागले. म्हणजे ब्लाऊज, चोळ्या, लहान मुलांचे कपडे मशीनवर. मशीन घरात नव्हतं, घेण्याची ऐपत नव्हती, भाड्याने मशीन मिळायचा. आणायचं नाही, त्यांच्या घरी जायचं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मशीन होता, त्यावेळेला 1 आणा तास भाड्याने मशीनवर शिवायचं. ब्लाऊजची शिवाई 12 आणे, 12 आण्यातला 1 आणा हा शिलाईला द्यायचा. 11 आणे मला मिळायचे. 1 तासात ब्लाऊज शिवून झालं पाहिजे. त्यामुळे गणितच बसवलेलं होतं. त्यामुळे शिवण शिकवण्या. पुण्याला गेल्यानंतर मी आमच्या एका नातेवाईकांच्याकडे, त्यावेळेस मिठाईच्या बॉक्स बनवण्याचा एक कारखाना जवळ होता, तिथे मी जात होते 2 तास. त्यामुळे मी खूप लहानपणापासून असे उद्योग करत आले. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण पुन्हा आमची आई. इयत्ता 2री शिकलेली बाई, फार तिला काही हे नव्हतं, परंतु तिची उपजत शहाणपण ज्याला आपण म्हणतो, विजडम, ट्रॅडिशनल विजडम, हा जबरदस्त. भीक मागायची लाज वाटावी, काम करायची लाज वाटू नये, हा तिने आम्हाला दिलेला मंत्र सगळ्या भावंडांना. आणि ती स्वतः तसंच जगत आली. त्यामुळे कुठल्याही कामाची लाज वाटली नाही, कोणाजवळ काही मागायची लाज वाटली, कोणाजवळ काहीही मागितलं नाही. कोणाजवळ म्हणजे आईवडिलांच्या जवळ सुद्धा 8वी नंतर स्वाभिमानाने जगायचं हे
ठरवलेलं होतं की नाही, सहज आपोआप. झालं? कारण काय केव्हा तरी एकदा मी आईला पैसे मागायला गेले कुठल्या तरी याला जायला, काहीतरी आणायचं होतं शाळेत. आई म्हणली पैसे नाही आहेत, ते काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. तेव्हापासून आईजवळ एकही पैसा मागितला नाही. बहुधा आईने ओळखलंय की आपली मूल तिरकच आहे. त्यामुळे हा खडूसपणा जर असेल तर हा असा खडूसपणा आहे माझ्याकडे, आणि तो असता काय म्हणून मला संत साहित्यही जवळचं वाटलं. कारण आमच्या वारकरी संतांनी हे शिकवलं. ते काल परवा मी वारीवरच्या एका मुलाखतीत सांगितलं. आमच्या तुकाराम बाबांनी सांगितलं की भीक मागू नका. कबीरदासजींनी सांगितलं भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. आणि आज आपल्याला सगळं हे दे ते दे ते दे, ही स्कॉलरशिप दे, ते अमकं दे, इथली काय मदत दे, तिकडची मदत घे वगैरे, असं सगळेजण करतायत. लहानपणापासून म्हातारपणापर्यंत सगळ्यांनी आम्हाला फुकट काहीतरी द्यावं आणि मदत करावी अशी. मग ते लाडके बहीण भाऊ वगैरे ते. मग तुम्ही जर एकदा भीकच मागायला लागलात तर मग भीक देणारे पण असे असतात आणि तुमचे गैरफायदे घेणारे. तू जे विचारलं की तुम्ही एवढ्या हिंडत आलात आणि हे करत आलात ते का, हा खडूसपणा होता म्हणून. की कोणाकडे काही मागायचं नाही. आणि तुम्ही जर तुमच्या विचारावर आणि आचारावर खंबीर असाल तर तुमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही.